नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। आपण मिरुक बार संत्रा याकरता आपण जीवामृत तयार केलं होतं दिनांक 26/12/2024। आज दिनांक आहे 29/12/2024। तर आता आपण पाहत आहोत की जीवामृताची स्लरी हे वर आलेली आहे। आपण पाहत आहोत की असं जीवामृत तयार होताना आपण पाहतो की अशा प्रकारे फेस येतो आणि हा गॅस तयार होत आहे। म्हणजे छान प्रकारे किण्वन क्रिया, जीवामृताची किण्वन क्रिया तयार होत आहे। आणि हे जीवामृत थंडीच्या दिवसात 6-7 दिवस लागत असते आणि उन्हाळ्यामध्ये 4 दिवसात तयार होते। तर आता आपण 29 तारखेला जीवामृत आज बघत आहोत की अशा प्रकारे बघा कसा फेस आवाज येतो। आणि जेव्हा जीवामृत तयार झाल्याच्या नंतर पांढरी नितळ पाणी आपल्याला दिसेल, त्यावेळेस आपला हा जीवामृत तयार झालं आपण समजणार। तर आता सध्या जीवामृत तयार व्हायचा आहे, असा हा फेस येणं सुरू आहे आणि हा पूर्ण जीवामृत तयार होत आहे। आणि हेच जीवामृत आपण संत्रा या पिकाला आपण बुडाला आळ्यामध्ये ड्रिंचिंग करणार आहोत। घड्याळ जशी फिरते आपल्याला त्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। बघा पांढरा फेस तयार झालेला आहे। आणि या ड्रम मध्ये सुद्धा आपण बघू शकतो जीवामृत। आणखीन जीवामृत आपलं तयार होणं बाकी आहे। जसं जसं वेळ भेटेल तसं आपण ढवळून घ्यायचं। जीवामृतामुळे आपल्या पिकाला विरजनच्या स्वरूपात जमिनीमधून आपल्या पिकाला 16 प्रकारचे अन्न घटक मिळतात। जीवामृतामुळे फळांची गळ होत नाही, फुलांची गळ होऊ देत नाही। जीवामृतामुळे पानाचा आकार वाढतो, झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढते। जीवामृतामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते। असे अनंत कोटी जीवजंतू ह्या जीवामृतात तयार होतात। जसं आपण दुधाचं दही बनवतो तर त्या दह्यामध्ये जसं बॅक्टेरिया तयार होतात, त्याच प्रकारे ह्या जीवामृतामध्ये आपले जीवजंतूंची संख्या, अनंत कोटी जीवाणूंची संख्या वाढतात। तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे जीवामृत तयार करावं। जीवामृत पिकाला देताना जमिनीमध्ये ओल असताना आपल्याला टाकायचं आहे। जीवामृताची फवारणी करायचं झालं तर एका पंपामध्ये आपण 2 लिटर जीवामृत गाळून भरून सुद्धा फवारणी करू शकतो। आणि हे जीवामृत आपल्या पटपाण्यातून डब्यानं पंपामध्ये भरून समोरचं नोजल काढून आपण देऊ शकतो, किंवा वेंचुरीच्या माध्यमातून सुद्धा आपण जीवामृत देऊ शकतो। फक्त आपल्याला काय करायचं आहे की एका एकराला 15 दिवसातून आपल्याला 200 लिटर आपल्याला जीवामृत द्यायचं आहे, महिन्यातून 2 वेळा। सतत आपल्याला जीवामृताची पिकाला जोड द्यायची आहे। आणि हे जीवामृत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य प्लॅस्टिकचं एक 200 लिटर ड्रम, त्याच्यामध्ये 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर सुपीक माती, हे सर्व घटक टाकून 180 लिटर पाणी भरून आपल्याला हे जीवामृत तयार होणार। तेव्हा अशा प्रकारे जीवामृताची जोड द्यावी आणि आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करावा। धन्यवाद।